दरम्यान अनेक दिग्गज चेहरे आपल्याच मतदारसंघात गारद झालेत। काही ठिकाणी मविया विरुद्ध महायुतीच्या लढाईत मवियाची अवस्था बिकट झाली, तर काही ठिकाणी महायुतीतल्या अंतर्गत लढाईनं अनेक समीकरणं बदलली। पाहूया। साताऱ्याच्या फलटणमध्ये 30 वर्षांपासूनच्या रामराजे निंबाळकरांच्या सत्तेला सुरुंग लागलाय। रामराजेंचे पुत्र अनिकेत राजे निंबाळकर 600 मतांनी पराभूत झाले। भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांचे बंधू शमशेरसिंह निंबाळकर विजयी ठरले। 27 पैकी 16 जागांवर भाजपचं कमळ फुललंय। राज्यामध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष बनला असला तरी बीडच्या धारूरमध्ये भाजपचे सर्वच्या सर्व उमेदवार पडले। हा निकाल पंकजा मुंडेंसाठी धक्का तर अजित पवार गटाच्या प्रकाश साळुंखे यांचं वर्चस्व राखणारा ठरला। 17च्या 17 जागांवर भाजपची पिछाड झाली। नाशिक जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा ऐतिहासिक पराभव झाला। जिल्ह्यामध्ये 11 नगरपालिकांपैकी सर्व ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पडले। नांदगाव, इगतपुरी, सटाणा, त्र्यंबकेश्वर, मनमाड या 5 नगरपालिकेत शिंदे सेनेचे नगराध्यक्ष, तर भगूर, येवला, सिन्नरमध्ये अजितदादा गटाचे नगराध्यक्ष, तर चांदवड, पिंपळगाव आणि ओझरमध्ये भाजपचे नगराध्यक्ष विजयी झाले। काँग्रेससह ठाकरे आणि पवार गटाला इथे खातंही उघडता आलं नाही। उरण नगर परिषदेत महाविकास आघाडीमधून शरद पवार गटाच्या भावना घाणेकर ह्या विजयी झाल्या। समर्थकांनी जल्लोषावेळी बादल्या फोडत भाजप आमदार महेश बालदी यांना डिवचलं। महेश बालदी स्थानिक आमदार आहेत, हा पराभव त्यांच्यासाठी धक्का मानला जातो। कोकणातल्या मालवण आणि कणकवली इथे शिंदेचे आमदार निलेश राणेंनी भाजपच्या रवींद्र चव्हाणांना धक्का दिला। मालवणमध्ये शिंदे सेनेकडनं ममता वराडकर यांनी भाजपला पराभूत केलं, तर कणकवलीमध्ये स्थानिक आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनीही भाजप उमेदवाराला हरवलं। रवींद्र चव्हाण यांच्यासोबतच दोन्ही राणे बंधूंमध्ये नितेश राणेंची सरशी झाली। विजय माझा नसून मालवण जनतेचा आहे, मालवणच्या नगरीचा आहे, माझ्या कार्यकर्त्यांचा आहे। मी येणार आहे 100% मला खात्री होती। फक्त हो, निलेश साहेब आमदार साहेब आमच्या मागे होते, त्याच्यामुळे हा माझा विजय झालेला आहे। सन्माननीय शिंदे साहेबांनी जो आशीर्वाद आणि जो पाठिंबा दिला, जे मार्गदर्शन केलं, ते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा हा विजय आहे। मागच्या संघर्षाच्या दिवसांमध्ये प्रत्येक एकही शिवसैनिक डगमगला नाही, ताकदीने उभा राहिला। आम्ही ही निवडणूक जनतेच्या आशीर्वादाने जिंकला असं माझं म्हणणं आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये 3 पैकी एकही जागा भाजप पटकावू शकला नाही। शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यासह दादा गटाने 3ही पालिकांची सत्ता काबीज केली। हिंगोली पालिकेची सत्ता भाजपकडून खेचत शिंदे सेना विजयी झाली। कळमनुरीमध्ये भाजपचा पराभव झाला, तर वसवतमध्ये दादा गटाने सत्तेमध्ये कमबॅक केलंय। अरे हे माझ्या सर्व शिवसैनिकांवर राखलाय आणि विरोधकाच्या हिंगोली जिल्हा एकनाथ शिंदे साहेबांचा बाले किल्ला 12,000च्या फरकानं त्या उभाटावाल्याला सांगायचं त्या धाराशिवच्या 8च्या 8ही नगरपालिकांपैकी ठाकरेंच्या सेनेला एकाही पालिकेमध्ये सत्ता राखता आली नाही। खासदार ओमराजे निंबाळकरांच्या वर्चस्वाला हा मोठा धक्का मानला जातो। धाराशिव जिल्ह्यामध्ये उमरगा, कळंब, परंडा आणि भूम या पालिकेमध्ये शिंदेच्या सेनेनं वर्चस्व राखलं, तर तुळजापूर, नळदुर्ग, मुरुम आणि धाराशिव पालिकेत भाजपचा झेंडा फडकला।
लोकसभेत सर्वाधिक मताधिक्यानं जिंकणाऱ्या ओमराजे निंबाळकरांच्या नेतृत्वात ठाकरेंची सेना लढत होती. मात्र जिल्ह्यामध्ये सर्वत्र निराशा हाती आली. राज्यामध्ये भाजपची घोडदौड सुरू असली तरी चंद्रपूरमध्ये मात्र मोठी पिछाडी झाली. चंद्रपुरातल्या 11 पैकी 7 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला. भाजपच्या ताब्यामध्ये असलेल्या 3 पालिकांची सत्ता सुद्धा खेचून घेतली. वडेट्टीवारांनी याबद्दल जनतेचे आभार मानले आहेत. तर भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपलाच खडे बोल सुनावले. मुनगंटीवारांच्याच मतदारसंघातील नगरपालिका भाजपनं गमावली आहे. आम्हा सर्वांना चिंतन करावं लागेल. काँग्रेसनी वडेट्टीवार साहेबांना महाराष्ट्राचा नेता केलं आणि दुसरीकडे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदियाला एकही मंत्रीपद म्हणजे मला तर दिलंच नाही, पण कोणालाही मंत्रीपद दिलेलं नाही. आणि ज्या पद्धतीने आम्ही दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश देतोय याचा परिणाम हा मतदारांवर नक्कीच होणार आहे. आणि विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 11 पैकी वरोरा, मूल, राजुरा, नागभीड, ब्रह्मपुरी, घुग्गुस आणि बल्लारपूर इथे काँग्रेसचा विजय मिळवला. तर भद्रावतीमध्ये शिंदेची शिवसेना, गडचांदूरमध्ये अपक्ष आणि भिसी या ठिकाणी एका जागेवर भाजपनं सत्ता राखली आहे. कधी काळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात भाजप सर्वात मोठा पक्ष बनला. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 2च पालिकेत यश मिळालं. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतल्या 3ही पक्षांपैकी एकाही पालिकेत नगराध्यक्ष पद राखता आलं नाही. 10 पैकी सातारा, फलटण, म्हसवड, वाई, रहिमतपूर, मलकापूर, मेढा नगरपंचायतीमध्ये भाजपचे नगराध्यक्ष विजयी झालेत. तर कराडमध्ये शिंदेची सेना 5 गणी आणि महाबळेश्वरचं नगराध्यक्षपद दादा गटानं राखलंय. तर तिकडे पुणे जिल्ह्यात मात्र अजित पवारांची राष्ट्रवादी अव्वल ठरली आहे आणि महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालाय. 17 नगरपालिकांपैकी एकाही पालिकेत महाविकास आघाडीचं नगराध्यक्ष पदाचं खातं उघडलं नाही. पैकी बारामती, लोणावळा, दौंड, शिरूर, इंदापूर, जेजुरी, भोर, माळेगाव, उरळी, वडगाव या 10 जागी दादा गट, तर तळेगाव, सासवड, आळंदीत भाजप आणि चाकण, जुन्नर, राजगुरुनगर तसंच मंचरमध्ये शिंदेच्या सेनेचे नगराध्यक्ष विजयी झालेत. बारामतीत अजित पवारांनी सत्ता राखली असली तरी दादांचाच एक कार्यकर्ता अपक्ष लढून जिंकूनही आला. त्या उमेदवाराचा विजय सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. बारामतीत 41 पैकी अजित पवारांना 35 तर अपक्ष 5 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली. इतर पक्षांना खातही उघडता आलं नाही. तर सोलापूर जिल्ह्यातील 12 पालिका निवडणुकीत भाजप आघाडीवर राहिली. काही जागी थेटपणे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी तर काही जागी स्वतंत्रपणे लढती होत्या. 12 पैकी अक्कलकोट, मैंदर्गी, बार्शी, अनगर इथे भाजप तर दुधनी, सांगोला, मोहोळ, कुर्डुवाडीत शिवसेना शिंदे गट, अकलूजमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मंगळवेढा, करमाळा आणि पंढरपुरात स्थानिक आघाडीचे नगराध्यक्ष विजयी झालेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.